नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात प्रो कॅपिटल मोटिवेशनल. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत हैदराबादमधील एका धक्कादायक आणि थरारक घटनेबद्दल. एक असं प्रकरण ज्यामध्ये पत्नीच्या विकृत वर्तनामुळे एका पतीने आपलं आयुष्य संपवलं. ही कथा आहे सीताराम रेड्डी आणि त्यांची पत्नी रेणुका रेड्डी यांची. हैदराबादच्या बच्चूपल्ली या हाय प्रोफाईल भागात राहणारं हे रेड्डी कुटुंब. बाहेरून पाहिलं तर सगळं परफेक्ट. सीताराम एक जबाबदार पती, रेणुका एक अत्याधुनिक सोशल मीडिया ॲक्टिव्ह महिला आणि त्यांची 2 लहान मूल. सीताराम आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करत होता. त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू नये यासाठी तो झटत होता. सरळ सुरळीत चालू असलेलं अचानक त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदलायला लागलं. सीतारामला नकळत रेणुकाच्या आयुष्यात काही लोकांची एंट्री झाली आणि हळूहळू ही एंट्री फक्त ओळखीपुरती राहिली नाही. काही दिवसांनी एक मोठा झटका बसला. रेणुका एकाच वेळी 8 वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंधात होती. हे सगळं इतक्यावर थांबलं नाही. या संबंधांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आणि तेव्हा सीतारामच्या आयुष्यातलं सगळं बदललं. ही गोष्ट कळल्यानंतर कोणताही पती कोसळेल, रागवेल किंवा नातं तोडेल. पण सीतारामने वेगळा मार्ग निवडला. त्याने आपल्या पत्नीला अजून एक संधी दिली. त्याला वाटलं कदाचित ती बदलेल. तो आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण रेणुकाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट तिच्या वागण्यात आणखी विचित्रपणा वाढत गेला. तिच्या विकृत फॅन्टसीज, तिचे अनैतिक संबंध आणि सततचे विचित्र वर्तन हे सगळं सीतारामला आतून तोडत होतं. एकीकडे कुटुंब वाचवण्यासाठी धडपडत आणि दुसरीकडे समाजातली बदनामी, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ, लोकांचे प्रश्न आणि घरातील तणाव. सीताराम पूर्णपणे मानसिक दबावाखाली गेला आणि शेवटी तो हा सगळा ताण सहन करू शकला नाही. पत्नीच्या वर्तनाचा धक्का आणि सततचा मानसिक छळवणूक या सगळ्यांमुळे सीतारामने एक टोकाचा निर्णय घेतला. त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला. लोकांना विश्वास बसत नव्हता की इतकं सगळं एका कुटुंबात घडू शकतं. रेणुकाच्या वागण्याबद्दल आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. ही घटना फक्त एक गुन्हा नाही, तर समाजासाठी एक मोठा धडा आहे. नात्यांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि मर्यादा किती महत्त्वाच्या असतात हे या घटनेतून स्पष्ट होतं. एक आनंदी कुटुंब एका चुकीच्या वागण्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. सीतारामचं आयुष्य संपलं आणि 2 मुलांचं भविष्य अंधारात गेलं. शेवटी प्रश्न एकच उरतो, या सगळ्या प्रकरणाला आणि या सगळ्या थरारक घटनेला जबाबदार कोण? तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या आणि धक्कादायक बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.